काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडली आणि त्याच्यानंतर सरकारकडून एक जरांगे पाटील त्याचसोबत मराठा समाजाला एक सकारात्मक उत्तर देण्याचा जो आहे तो प्रयत्न सुरू आहे। आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी रोहित पवार आहेत, शरद पवार गटाचे आमदार। सर, काल सर्वपक्षीय आमदारांची बैठक पार पडली। प्रामुख्याने विरोधकांची अशी मागणी होती की विशेष अधिवेशन बोलवा, मात्र यावरती काहीही तोडगा निघालेला नाही। विशेष अधिवेशनावरती काही म्हणजे घेणार नाही किंवा त्याच्यावरती चर्चा झालेली नाही। आम्हाला जे कळते त्या बाबतीत चर्चा नक्कीच झाली कालच्या बैठकीमध्ये सर्व पक्षांच्या, पण महत्त्वाचे मुद्दे काय होते की जरांगे पाटलांचं आरोग्य महत्त्वाचं होतं, आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा होता। त्याच्यावर एक प्रक्रिया काढून कोर्टामध्ये टिकेल हे आरक्षण आपल्याला कसं देता येईल याच्यावर जास्त चर्चा झाली। त्यामुळे स्पेशल अधिवेशन या मुद्द्यावर कदाचित लक्ष कमी गेलं असावं। स्पेशल अधिवेशन का घ्यायचं आहे तर आपल्याला तिथं असणाऱ्या आमदारांना संधी देण्यात यावी, चर्चा व्हावी आणि एक ठराव सगळे मिळून पास करावा जो केंद्र सरकारकडे आपल्याला पाठवता येईल। कारण का आपल्याला जर मोठ्या प्रमाणात आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारकडनं ते देता येईल आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने EWS कोटा 50+10% दिला गेला आणि त्याला घटनादुरुस्ती केली गेली, तसंच मराठा आरक्षणात 16% आरक्षण आपल्याला द्यायचं असेल आणि इतरही समाजाचे विषय असतील तर आपल्याला घटनादुरुस्ती केल्याशिवाय होणार नाही, ते केंद्र सरकारच करू शकतं। त्यामुळे हे स्पेशल अधिवेशन एक तर व्यक्त होण्यासाठी आम्ही जेव्हा व्यक्त होतो तेव्हा व्यक्ती म्हणून व्यक्त होत नसतो, लोकांच्या वतीने आम्ही व्यक्त होत असतो। त्यामुळे लोकांचं मत आम्हाला सांगता यावं, त्यासाठी एक दिवस नाही 2-3 दिवसाचं अधिवेशन घ्यावं आणि मुद्दा फक्त आरक्षणच असावं आणि मग एक ठराव करून आपण केंद्र सरकारला पाठवला। विशेष अधिवेशनाची मागणी तुमची अजूनही कायम आहे का? आहे ना, म्हणजे काल आम्ही अध्यक्ष महोदयांना भेटलो, विनंती करत आहोत, काही आमदारसुद्धा विनंती करत आहेत, पण बघू आता सरकारकडनं काय तिथं घेतलं। पण आज केंद्र सरकारकडे आपलं राज्य सरकारचं काही डेलिगेशन गेलं, जरांगे पाटलांकडे एक डेलिगेशन गेलेलं आहे। त्या दोन्ही डेलिगेशनचा जर सकारात्मक आउटपुट आला, चर्चा सकारात्मक झाली, मार्ग जर निघाला आणि उपोषण आणि आंदोलन जर मागे घेण्यात आलं तर मग कदाचित आम्ही नक्कीच विचार करू की या स्पेशल अधिवेशनपेक्षा पुढे जे मोठं अधिवेशन येतं आहे दिवाळीनंतरचं त्याच्यात काहीतरी बोलता यावं। सर, नक्कीच वेगळा प्रश्न असा की सुरुवातीपासून अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या एकटे पडलेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून। पहिल्या दिवशी जेव्हा बीडमध्ये, जालन्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं तेव्हा गृहमंत्री हे राज्याबाहेर होते, अजित पवार यांना डेंग्यू झाला म्हणून ते घरीच आहेत आणि एकनाथ शिंदे मात्र हे एकटे पडलेत। यवतमाळमध्ये देखील त्या दिवशी ते जाऊन शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये त्यांनी एकट्यांनी उपस्थिती लावली। नाही, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की आज जेव्हा महाराष्ट्र पेटलेला आहे, अनेक युवा आज रस्त्यावर आहेत, उपोषण चाललेलं आहे, याच्यामध्ये इतरही जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम घेण्याचं खरंच काही कारण नाही। आता एक शासन आपल्या दारी हे म्हणजे गोल गोल योजना आहे, त्याच्यामध्ये शासन आपल्या दारी आपण म्हणतो म्हणजे सामान्य गरीब लोकांच्या दारी शासन आलं पाहिजे, पण तुम्ही लोकांना तुमच्या दारी आणता, मोठी सभा तिथं घेता आणि अशा परिस्थितीमध्ये अशी सभा घेण्याचं कारण नव्हतं। तिथं मुख्यमंत्री साहेब गेले, ठीक आहे, तो त्यांचा मुद्दा आहे। त्याच्याचबरोबर आज महाराष्ट्र जळत असताना आमदारांची घरं पेटवली गेली, बसेस फोडल्या गेल्या, त्या परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रात न राहता मध्य प्रदेश का हरियाणामध्ये कुठेतरी जाऊन तिथं ते प्रचार करत आहेत। मग याच्यातून काय संदेश तुम्ही देत आहात की महाराष्ट्रातली परिस्थिती जी आहे ती नॉर्मल आहे, हा संदेश लोकांना योग्य वाटत नाही। म्हणून अशा गोष्टी न करता तोडगा लवकरात लवकर कसं काढता येईल ह्यासाठी प्रयत्न करावेत आणि शासनाने सुद्धा शब्द देत असताना जरा विचार करून शब्द द्यावेत। तुम्ही 30 दिवस सांगता, त्यानंतर जरांगे पाटील स्वतः म्हणतात अजून 10 दिवस तुम्ही घ्या, 40 दिवसात निर्णय काढा, पण मग तुम्हाला जर वाटत असेल याला प्रक्रिया मोठी आहे तर तुम्ही 3 महिने मागायला पाहिजे होते, दिले असते ते त्या तिथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी। पण मग इथं कुठंतरी तुम्ही द्यायचा शब्द आणि मोकळं व्हायचं अशा भूमिकेत तुम्ही गेल्यामुळे तिथं अडचण आली। त्यामुळे इथं सगळ्या पक्षांचं मत आहे, ह्यात राजकारण न होता मार्ग निघाला पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले। नेत्यांना गावबंदी केल्यामुळे तुम्ही देखील तुमची यात्रा बंद केली, स्थगित केली काही दिवसांसाठी। त्यावर सुनील तटकरे असं म्हणाले की त्यांना एक ऑप्शन मिळालं, म्हणजे त्यांना एक संधी मिळाली स्थगित करण्याची आपली यात्रा। रोहित पवार हे आधीपासूनच नशीबवान आहेत, त्यांचं एक अशी टीका तुमच्यावरती केली। तटकरे साहेबांना मला एकच सांगायचं आहे की आम्ही जी काय युवांचे प्रश्न घेऊन यात्रा काढली होती ती कुठेही यात्रेला कमी प्रतिसाद मिळतोय म्हणून मागे घेतलेली नाही। आज महाराष्ट्र पेटला असताना ज्या युवांसाठी आपण लढत आहोत ते आत्महत्या जर करत असतील, त्याच्याचबरोबर आज सामान्य लोकांचं मत आहे की आपण यात्रा महत्त्वाची आहे, पण आज न घेता ते थोड्या दिवसाला घ्या, जेव्हा महाराष्ट्राची परिस्थिती नॉर्मल होईल ती भूमिका लक्षात घेऊन लोकांचं म्हणणं ऐकून तो निर्णय तिथं आम्ही घेऊन ती यात्रा तिथं तुर्तास स्थगित केली। आणि याच्यात तुम्ही बोलत आहात की प्रतिसाद मिळत नाही तुम्ही म्हणून यात्रा बंद करत आहेत, म्हणजे तटकऱ्यांना राजकारणाशिवाय काही कळत नाही। आता ज्यांना
म्हणतो ना आपण की ज्यांना सामान्य लोकांमध्ये ज्यांचा वावर नसेल, आता आज लोकांचं काय मत आहे, आज सामान्य लोकांना काय अडचणी आहेत, महाराष्ट्रात काय अडचणी आहेत, ह्या जेव्हा तुम्हाला कळत नाही तेव्हा असं तुम्ही काहीतरी बोलत असता. त्यामुळे ज्या लोकांना जे गुद्द्याचं बोलतात त्यांना मुद्द्याचं बोलायचं कधी कळेल. सर, शेवटचा प्रश्न असा की नितेश राणे जे आहेत ते आता जरांगे पाटील यांच्यावरती प्रश्न उपस्थित करत आहेत. जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण आहे असे प्रश्न ते उपस्थित करत आहेत. कारण जरांगे पाटील जे आहेत ते भाजपवरती, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावरती बोलत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ते काही बोलताना दिसत नाहीत, म्हणून त्यांच्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकतर जरांगे पाटील असे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत की कुठल्याही पार्टीचा झेंडा त्यांनी खांद्यावर घेतलेला नाही. 20-20 लाख लोक त्यांच्या सभेला तिथे येतात. प्रामाणिक कार्यकर्ता लढत आहे म्हणून त्यांना तो प्रतिसाद मिळतो. आणि भाजपचे काही आमदार त्यात राजकारण बघतात, हे कितपत योग्य आहे. आता एकच तुम्हाला सांगतो, हे जे छोटे नेते आहेत पुढच्या पळीतले, उद्या जाऊन ते मंत्री होणार आहेत अशी आपण अपेक्षा धरूया. अशा लोक स्वतः कधी निर्णय घेत नसतात. वरून फोन येतो आणि सांगितलं जातं आता तुम्हाला भूमिका घ्यायची. मग भूमिका घेत असताना जेव्हा धनगर समाजाचा एखादा विषय असेल तर पडळकरांना पुढं केलं जातं, मराठा समाजाचा एखादा मुद्दा असेल तर मग राणेंना पुढं केलं जातं. आता ह्याच्यात मला एवढं सांगायचं आहे की अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये जर नितेश भाऊ माझे मित्र आहेत ते जर राजकारण करत असतील नाही तर राजकीय एखादं वक्तव्य करत असेल तर ते एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला योग्य नाही. मला एवढंच वाटतंय की यावेळेस तरी तुमच्या नेत्यांनी तुम्हाला फोन करून सांगितलं असेल जा आता पुढे जाऊन तू असं काहीतरी स्टेटमेंट कर, तेव्हा नेत्याचं ऐकायचं का महाराष्ट्राच्या जनतेचं ऐकायचं हे नितेश राणेंनी कुठेतरी ठरवलं पाहिजे. स्वतःची भूमिका घ्या ना. नेते बोलतात तसं तुम्ही वागायला लागला तर तुमची भूमिका राहणार नाही. उद्या तुम्ही कदाचित हे लोक तुम्हाला एकटे पाडतील. म्हणून मित्र म्हणून मला विनंती करायची की नेत्याचं कितपत ऐकायचं, कुठपर्यंत ऐकायचं हे कुठेतरी तुम्ही ठरवलं पाहिजे. की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते रोहित पवार आपल्यासोबत. आणि नितेश राणे हे आपल्या नेत्यांच्या म्हणण्यानुसारच आपली भूमिका मांडतात असं अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याचसोबत तुम्ही एके दिवशी एकटे पडाल असा सल्ला देखील त्यांनी मित्राच्या नात्याने नितेश राणे यांना दिलेला आहे. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.